AG9 मराठीच्या क्राईम स्टोरीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या भागात आपण पाहिलं की यूपीच्या आझमगड जिल्ह्यातल्या सरायमीर या छोट्याशा गावातून मुंबईला आलेला बॉलिवूडचा हिरो होण्याची सुंदर सुंदर हिरोईन्सना बाहुपाशात घेण्याची स्वप्न पाहणारा, आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तस्करी, खून, खंडणी या गुन्हेगारी मार्गांचा अवलंब करणारा कॅप्टन अर्थात कुख्यात गुंड अबू सालेम याच्या संघर्षाचा काळ पाहिला. आजच्या भागात या कॅप्टनच्या काळ्या कर्तुतींचा आपण आढावा घेणार आहोत. मानस विज्ञानानुसार गरिबी बरंच काही शिकवून जाते. काही प्रमाणात हीच गरिबी माणसाच्या मनावर खोल परिणाम करते. हे परिणाम त्या व्यक्तीच्या पुढच्या आयुष्याला प्रभावित करणारे असतात. अबू सालेमला त्याच्या बालपणी अगदीच हलाखीचं जगणं जगावं लागलं होतं असं काही नाही, पण त्याच्या मनावर काही विकृतींचा पगडा मात्र होता. या विकृतींमुळे त्याच्या स्वभावात एक प्रकारचा थंड खुनशीपणा आला होता. तो त्याच्या आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होता. त्यासाठी एखाद्याचा मुर्दा पाडायलाही मागे पुढे पाहत नव्हता. त्याच्या चिकन्या चुपड्या चेहऱ्यामागे एक थंड डोक्याचा क्रूर गुन्हेगार लपला होता. एक वेळ अशी आली की स्वतःच्या स्वार्थासाठी सालेमनं आपल्या आश्रयदात्यांना, आपल्या बिग बॉसेसनाही डबल क्रॉस करायला मागे पुढे पाहिलं नाही. तर मंडळी, सालेमचा सोने तस्करीचा नवा धंदा चांगला चालला होता. त्याच्या अक्कल हुशारीवर स्वतः दाऊदही खुश होता. मग त्याचवेळी या यशामुळे सालेमच्या आत दडलेला एक मनोविकृत माणूस बाहेर येऊ पाहत होता. सालेम तसा आधीपासूनच रंगीन मिजाज, गुलहौशी वृत्तीचा असल्यानं टापटीप कपडे, चेहऱ्याला फेअर अँड लवली लावून स्पेशल मुसलमानी अत्तर चोपडून आरसा शॉपिंग सेंटरच्या बाहेर उभा असायचा. 5-6 पोराटोरांच्या घोळक्यात उभं राहत येणाऱ्या जाणाऱ्या सुंदर स्त्रियांना आणि मुलींना निहाळायचं. त्यातल्या कित्येक जणींना सालेमने प्रेमपत्र पाठवले. अत्तराच्या कुप्या आणि स्मगल केलेले मेकअप किट अशा वस्तू भेटीदाखल दिल्या. एकतर सालेम दिसायलाही एखाद्या हिरोसारखा असल्यामुळे त्याच्या प्रेमात पडणाऱ्या मुलींची संख्या काही कमी नव्हती. दिलफेक सालेमचे हे कारनामे गावी त्याच्या आईला समजताच त्याला तातडीने सरायमीरला बोलवण्यात आलं. तिथे त्याला फारसं काहीही न सांगता त्याचं लग्न लावून देण्यात आलं. शेजारच्या गावातल्या एका नातेवाईकाची मुलगी सालेमची बायको म्हणून निवडण्यात आली होती. मनाविरुद्ध लग्न करून आणलेल्या बायकोसोबत सालेमचं काही पटलं नाही. 1-2 महिन्यातच त्यांचा तलाक झाला. सालेमला स्वप्न पडायची ती माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि सोनाली बेंद्रेसारख्या सिनेतारकांची, आणि त्याच्या घरच्यांनी गळ्यात बांधली गावठी हेमामालिनी. तलाक तो होणार था. सालेमच्या या पहिल्या लग्नाबद्दल तसं फारसं कोणाला माहीत नव्हतं. त्यामुळं दुनिया के लिए सालेम अब तक कुंवारा था. सालेमची नाक्यावरची वासुगिरी सुरूच होती. अशात अचानक एके दिवशी त्याची नजर एका मुलीवर पडली. तिचं नाव होतं समीरा जुमानी. जुमानी म्हणजे बोहरी मुसलमान. समीरा अंधेरीच्या भवन्स कॉलेजमध्ये शिकायची. सालेमनं बरेच दिवस फिल्डिंग लावून अखेर तिला पटवलंच. 2 वर्ष त्यांचं अफेअर सुरू होतं. सालेमला समीराशी लग्न करायचं, पण तिचं वय कमी होतं आणि त्यातच तिचे घरचे या प्रेम प्रकरणाला विरोध करत होते. सालेम आणि समीराने 4 जानेवारी 1991ला पळून जाऊन लग्न केलं. मुसलमानांमधला हा आंतरजातीय विवाह म्हणता येईल. तेव्हा सालेमचं वय होतं 21 तर समीराचं 17, म्हणजे कानूनन लडकी नाबालिग थी. समीराच्या घरच्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सालेमला आत टाकलं. आता पोलीस याला चोपणार आणि याचे सगळे काळे धंदे बाहेर येणार असं वाटत असताना समीराने आपल्या घरच्यांना आत्महत्येची धमकी दिली आणि त्यांनी सालेमवरची केस मागे घेतली. सालेम सही सलामत बाहेर आला. 80चं दशक संपत होतं आणि 90च्या दशकाची सुरुवात होती. एकेकाळी दाऊदसोबत काम करणाऱ्या अरुण गवळीने दाऊदच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान दिलं होतं. मुंबई शहरात एकाच टोळीचे 2 भाग आता आपसात एकमेकांशी लढत होते. मुंबईत गँग वॉर पेटलं होतं. गवळी आणि डी कंपनी दररोज एकमेकांच्या पंढरचे मुर्दे पाडतात. आज याचा गेम तर उद्या त्याचा गेम. दिवसाढवळ्या डोळ्या देखत पडणारे मुर्दे पाहून मुंबईकर जनतेत एक प्रकारचं भय दाटून आलं होतं. याच दरम्यान खलिस्तानवादी अतिरेकी मुंबईत सक्रिय झाले होते. एकीकडे गँगवॉर तर दुसरीकडे खलिस्तानी अतिरेकी. या दुहेरी संकटामुळे राज्याचा गृहविभाग, मुंबईचं पोलीस खातं खडबडून जागं झालं. शहरात चाललेल्या या गँगवॉरला संपवण्यासाठी एक टीम बनवण्यात आली होती, अँटी टेररिस्ट स्क्वॉड, ATSच्या निर्मितीमागची संकल्पना सांगतो. 80च्या दशकात अमेरिकेतही ड्रग्ज माफिया आणि गँगस्टर्समध्ये मोठ्या प्रमाणात गँगवॉर उसळलं होतं. त्यावेळी तिथली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉस एंजेलिस पोलीस डिपार्टमेंट LAPD या लॉस एंजेलिस पोलीस डिपार्टमेंटने वेपन्स अँड टॅक्टिक्स म्हणजे SWAT ही विशेष टीम बनवली.
या स्वॉटचे कारनामे आपण अनेक हॉलिवूड पटांमधून पाहिलेले आहेतच. याच स्वॉटच्या धर्तीवर आपल्याकडे ATS बनवण्यात आले. या टीमचे प्रमुख होते आफताब अहमद खान. कोण आफताब अहमद? AA खान. AA खान म्हटलं की बरोबर लक्षात आलं. या AA खानच्या अंडर 22 पोलीस अधिकारी ATSचे सदस्य होते. या टीमने त्या काळी दाऊद आणि गवळी या दोघांच्या शूटर्सशी एन्काउंटर घडवून शहरातलं गँगवॉर कंट्रोलमध्ये आणलं होतं. डोंगरी, आगरीपाडा, भायखळा हा मुंबईचा दक्षिण भाग हे गुन्हेगारीचं जन्मस्थळ होतं. पण मुंबईच्या उपनगरांमध्ये आता ही भाईगिरी फोफावते हे उमगलेल्या AA खानचं लक्ष दक्षिण मुंबईपेक्षा अंधेरी ते बोरिवली या पट्ट्यावर जास्त होतं. खानने मुंबई उपनगरातल्या सगळ्या संशयित आणि काळे धंदेवाल्यांना भेटायला बोलवलं. खानचा दराराच एवढा होता की त्याने भेटायला ये म्हटलं तर कोणी नाही कसं म्हणेल. अजीज आणि मुसा चव्हाण खानला लगेच भेटायला गेले. पण तेव्हा त्यांचा तिसरा साथी अबू सालेम सोबत नव्हता. ही गोष्ट खानला खटकली आणि झपाट्याने मोठा होत असलेला हा अबू सालेम AA खानच्या रडारवर आला. त्या दिवसापासून खान सालेमवर बारीक नजर ठेवून होता आणि तो दिवस आलाच. लोखंडवाला मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून हप्ते वसुलीच्या एका मॅटरमध्ये दहशत पसरवण्यासाठी सालेमनं तिथे जाऊन एका दुकानदाराला मारहाण केली होती. नुसतीच मारहाण नाही तर जाता जाता त्याने हवेत गोळीबार पण केला होता. हा सगळा प्रसंग तिथल्याच एका CCTVमध्ये शूट झाला होता. तिथल्या व्यापाऱ्यांनी हा पुरावा AA खान याच्या हवाली केला. या पुराव्याच्या मदतीने खानने सालेमला आरसा शॉपिंग सेंटरच्या गेटवरून उचललं. सालेमला 5-6 दणकट पोलिसांनी तिथेच धुतलं. नंतर त्याला जीपला उलटा बांधून अंधेरी पोलीस ठाण्यात आणलं. आतमध्ये सलग 2 दिवस सालेमची धुलाई सुरूच होती. त्याचवेळी खानने मुंबईच्या ओल्ड कस्टम हाऊसजवळ सालेमचा दोस्त आणि दाऊदचा खास माणूस सय्यद टोपीचा एन्काउंटर केला. सालेम आतमध्ये, त्याला सोडवणार कोण? तर सालेमच्या चुलत भावाने आणि त्याच्या काही मित्रांनी वर्गणी काढून 25,000 रुपये गोळा केले आणि सालेमला जामिनावर सोडून आणलं. रस्त्याने मारत मारत नेलेल्या सालेमला खरं तर एरियात तोंड कसं दाखवायचं असं वाटत होतं. पण सालेम जसा आरसा शॉपिंग सेंटरच्या दारात उतरला तसं त्याचं स्वागत फटाके वाजवून आणि मिठाया वाटून मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. सालेम आता इथला नवा भाई होता. मंडळी, इथपर्यंतचा सालेमचा हा जो प्रवास होता तो तसा अप्रकाशित असल्याने मला हा खुलासेवार सांगावा लागला. आता वळूया त्याच्या क्राईम रेकॉर्डकडे. तर झालं असं, सय्यद टोपीच्या एन्काउंटरने रिकामी झालेली अनिसच्या राईट हँडची जागा अबू सालेमने घेतली. अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरून त्याच्या नावाने केल्या जाणाऱ्या सगळ्या वसुल्या आता सालेम करू लागला होता. एखाद्या व्यापाऱ्याला अनिस भाई का आदमी बोल रहा हूँ, अनिस भाई 5 पेटी भेजने को बोला था भाई ने, उसका क्या हुआ? हे डायलॉग ऐकले की समोरच्याचे कसे हातभर फाटत असणार या कल्पनेने सालेमला एक वेगळा आनंद व्हायचा. दमबाजी, खंडणी, वसुली या खेळात सालेम लवकरच तरबेज झाला होता. बाबरी मशीद पाडल्यानंतर 1992ला मुंबईत जातीय दंगली झाल्या आणि या सगळ्या गुन्हेगारी विश्वाचं चित्रच बदललं. एक प्रकारचं ध्रुवीकरण झालं. आधी गुण्यागोविंदाने एकत्र गुन्हे करणारे भाई लोक हिंदू, मुस्लिम अशा 2 वेगवेगळ्या धर्माच्या लेबलखाली विभागले गेले. सालेमचा सगळ्यात पहिला आणि मोठा गुन्हा ठरला तो फिल्मस्टार संजय दत्तला AK-56 आणि हँड ग्रेनेड्स पुरवणे. अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरून मॅग्नम फिल्म्स या व्हिडिओ कॅसेट कंपनीचे मालक हनीफ कडावाला आणि समीर हिंगोरा यांच्यासोबत फिल्मस्टार संजय दत्तला हत्यारं पुरवण्यासाठी गेलेला अबू सालेम मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात अडकला. सालेम असाही फिल्मी दुनियेचा चाहता होताच. अनायासे त्याला त्याच्या आवडत्या फिल्मी हिरोला भेटायला मिळणार होतं. संजय दत्तला भेटण्यासाठी तो जाम एक्साईट होता. तेवढाच तो नर्वस देखील होता. सालेम जेव्हा प्रत्यक्ष संजय दत्तला भेटला तेव्हा संजयने त्याच्याशी हात मिळवण्यासाठी आपला हात पुढे केला. तेव्हा सालेमने आपला हात आधी पॅन्टला चांगला पुसून मग पुढे केला. आपल्याबद्दल एवढा आदर पाहून संजयने सालेमला थेट मिठीच मारली. ए संजू कैसा भाई? जब मैंने 3 AK-56 राइफल्स देखी तो मैं घर के अंदर गया और एक कपड़ा और बैग लेकर आया. मैं डर गया था सर कि कहीं कोई मुझे देख ना ले.
संजय दत्तच्या या वागण्याचा अबू सालेमच्या मनावर एवढा गहिरा परिणाम झाला की तो संजू बाबासाठी काहीही करायला तयार होता. अगदी त्याच्या बंगल्याबाहेर पहारा द्यायलाही तो तयार झाला होता. पण त्याला अनिसने समजावलं की तू आता छोटा मोठा नंबरकारी नाही आहेस, तर माझा खास माणूस आहेस. तुझं स्टेटस वेगळं आहे, तेव्हा तू तुझ्या स्टेटसनुसारच वाग. हे तेरा काम नाही. मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी पाकिस्तानातून आणलेला RDX, दारुगोळा, हत्यारं ही मुंबईत वेगवेगळ्या मार्गाने आणण्यात आली होती. गुजरातहून आलेल्या स्फोटकांच्या हाताळणीची जबाबदारी अनिसने सालेमवर सोपवली होती. मंडळी, ज्या बॉम्बस्फोट मालिकेत 257 निरपराध लोकांचे जीव गेले, 1400हून अधिक लोक जखमी झाले, कोट्यावधींचं नुकसान झालं, त्या बॉम्बे ब्लास्ट केसमध्ये सालेमचा नेमका काय रोल होता? तिकडे सीमेपलीकडे बसलेल्या दाऊदने भारतातल्या हिंदूंना धडा शिकवण्यासाठी घडवून आणलेल्या या बेरहम हत्याकांडाची, या कट कारस्थानाची सालेमला कल्पना होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन लवकरच भेटू पुढच्या भागात. तोवर सतर्क राहा, सुरक्षित राहा, आपले हात धुत राहा, सॅनिटायझरचा वापर करा आणि हो, तोंडावरचा मास्क अजिबात काढू नका. 2 गज की दूरी, मास्क है जरूर, हे विसरू नका.